सो हॅलो गाईज, तर आज मी आणि मम्मी आम्ही दोघं चाललो आहेत आजीकडे. आजीच्या गावाला आलो आता सध्या आम्ही. तुम्ही एकदा बघू शकता, मस्त शेत वगैरे आहे सगळीकडे. तर आज मी आजीकडे जाऊन मस्त चिकन खाणार आहे. आजी खूप भारी चिकन बनवते, चुलीवरचं चिकन. ते खायला स्पेशली मी इकडे आजीकडे येतो. आता मला आज आजी शिकवणार आहे कसं बनवायचं काय वगैरे. सो आज आपण तिकडे जाऊन चिकन बनवूयात मस्तपैकी आणि खूप तुम्हाला पण दाखवतो कसं बनवते आजी वगैरे. प्रॉपर गावरान पद्धतीने बनवते, म्हणजे असं प्रॉपर चुलीवर त्याला असं हे करून असं खूप भारी बनवते. सो आपण आज ते बघू कसं बनतंय, कसं बनवतात वगैरे. सो लेट्स गो. तर आता आम्ही आलो तर इकडं मस्त असं छान पावसाचं वातावरण झालंय. खूप सगळं मस्त हिरवगार झालंय. तिकडचे झाडं, शेती वगैरे इकडं बघू शकता. ऊसाची शेती आहे सगळी, भारी वाटतंय. मामांचं घर आहे. सो आधी असं नव्हतं, म्हणजे आता ह्यांनी बनवून घेतलंय. आधी आम्ही मागं राहायचो, ते वालं घर खूप मस्त होतं, मला ते खूप आवडायचं. सो हे आहे मामाचं घर. मामा आजी वगैरे सगळी इथं राहतात. आजी बाबा. शेम कुठे शिवाय म्हणजे साऊ. हे लयच मस्ती सुचली आहे. पोटात दुखत ना तुझ्या? पोट दुखतं म्हणून शाळेतून घरी आला. हा, ह्याला पण लय मस्ती लागते. लास्ट नुसता कांदा भाजला आता मस्त. आता हे सगळे मसाले घेतलेले आहेत. आता हे काय काय तू सांग नीट मला. हे खोबरं आहे भाजून घेतलंय. हा, हे लसण, हे कांदा भाजून घेतलाय. हा, ही कोथिंबीर कापून घेतली. हे फुटाणे, हे यसूर. आता यात बरेच आपण मसाले हे केलेत ना, घरी बनवलेला. डाळ आहे, खडा मसाला आहे, आणि गरम मसाला वगैरे सगळे. आता पाटावरचं मस्त वाटून घेणार आहे. खूप दिवसांनी असं खातोय पाटावरचं वाटलेलं. दरवेळेस मिक्सर मध्येच करतो. पहिले याच्यावरच होतं वाटायचं. मम्मीला शिकवलं तू असला काही? मम्मीला शिकलेच नाही. मला कंटाळा यायचा करायचा गोप म्हणून मी केलंच नाही. धर. तुझ्या पोटात दुखत होतं ना रे, शाळेतून परत आलाय. ह्याला काय काय केलंय? त्याला काय हळद, मीठ, कांदा, धना पावडर शिजून घेतलंय ना फक्त आधी. कसं वाटतंय तुला एवढ्या दिवसांनी करतेय जर परत? खूप भारी जुनी आठवणी ताज्या झाल्या. बस नाही. तुला आता बनवताना सगळं जुनं आठवत असेल ना, चुलीवरचं वगैरे. मागच्या घरची चूल, तिथली चूल खरं भारी होती. लहानपणी आठवत आहे का मी पाणी गरम करायला बसायचो चुलीवर. चुलीला जाळ घालत. आता सगळा असा मसाला एकदम एकत्र होऊन आलाय. तू खरं सांग, तू नाटक करून आलं ना घरी? नव्हतं दुखत ना पोट? खरं सांग मला. सांग ना. नाही पप्पांना नाही सांगत, सांग.
सांग ना, नाटक करून आला ना घरी. सगळं झालंय पहिला मस्तपैकी तर्री आली आला आता. हे असं गावरान चिकन आहे ना, पुण्याला वगैरे काही नाही भेटत. जे आहे तिकडंच मस्त. मग गावरान पद्धतीचं मस्तपैकी. A few moments later. इतकं खाल्लं ना आता भाई, मी लिटरली तुम्हाला सांगतो, अर्धी भाकरी, जास्तीत जास्त अर्धी भाकरी खातो मी नॉर्मली. आज मी 1.5 भाकरी खाल्ली आहे. बाजरीची भाकरी मस्तपैकी आणि एकदम मस्त झालेलं चिकन. वाव. मी जेव्हा पण इकडं येतो ना, आष्टीला नाही तर इकडं गावाकडे, तर मी दरवेळेस आजीकडे येत असतो. कारण इथलं चिकन, आजीच्या हाताचं चिकन आणि जे संदीपला भेटतं आपलं पुण्याला, 1 नंबर चिकन असतं, 1 नंबर क्वालिटी. सो मी दरवेळेस इकडे आलं की आजीकडे येतो चिकन खायला. हे आता आजीने पाळायला मस्त वासुर आहे छोटंसं. काय आहे रे, काय आहे? कृष्ण दादा त्याची शिंगच काढले ते का काढले शिंग? मारताय छोटा. ए काय शिव मे ती डोला मी इथून टाकला आपला आपली कशी आडायचं त्याला तुला नेतात बाळाला नेतात ना इथून येते पाच. आम्ही ताल लावली इथं काय आपल्याकडे उभं राहिलं. हळू 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 बा. आता इकडं मस्त आम्ही शेतात थोडं फिरायला आलोय. हे इकडं मका वगैरे लावलेले आहेत. तर मला पण झाडाची खूप माहिती नाही आहे, पण मला आजीने सांगितलं आता मका लावला आणि अजून तिकडं सोयाबीन वगैरे काही काही लावलेलं आहे. आता आम्ही जिथं चाललोय हे इकडं ते जुनं घर होतं, म्हणजे आजी वगैरे आजी बाबा ते मी लहान होतो तेव्हापासून ते इकडे राहायचे. मी जेव्हा जन्मलो ना तेव्हा मला या घरी आणलं. हे होतं ते घर. काय रे टाकलं जातो तिथलं लागलं पट्टी काय बोलला सांग बरं. तर सापाचं टाळतो कुठं आहे पट्टी काय ते सापाचं चालते. हा का, हे हात नको ना हे करायचं सापाचं हे स्किन. चल बाबा इथून साप यायचा. हे जुनं घर होतं आजी त्यांचं, म्हणजे आजी बाबा पहिले इथे राहायचे, नंतर ते मागं शिफ्ट झाले. हे असं मस्त झाड होतं, आम्ही इथं मस्त बेड वगैरे टाकून बसायचो. पण आता हे असं खंडर पडल्यासारखं झालंय. इकडे जसं असं स्टोर रूम करून ठेवतात. पण या घराच्या आठवणी भाई अजून पण सगळ्यांना इथंच करमतं सगळ्यांना. हे 1 नंबर होतं. साप सावड. मी तर पळून जाईन, तू काय करशील साप दिसल्यावर? तो कसा पळून जाईन, तुला पळायला लागेल. बोल ना. ताप निघाला. काय निघलेलं? ताप निघाला. ताप निघलेला. पेलू ते खराब आहे. हे छोटे नका तोडू. पेरू मस्त पैकी. हे घर आहे का मुंग्यांचं? बघा कसं निघते घर बनवलेलं. आता बाज बाबा आपल्याला आपली हिंमत नाही तिकडे जाण्यापेक्षा. का रे तिकडे का नाही जात तुम्ही? मळ आहे एवढंच मोठं बोलतोय. फोडून यायचं का? हे मारून पळून येऊ. हो कोण पटकन पळतं.
असं पळायला लागेल ना. आम्ही जातो ग पण नाही त्याच्यापाशी नाही जात. ते हाय त्या त्यांच्या बाबा काय रे खातो रे, दात पडते ना. हे बघ हे येडा पोरगा. धरा पडलं कळत पडलं येडं बोर. नुसती मस्ती लागती. हे बघ डुक्कर 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 ए डुक्कर डुक्कर. कृष्ण दादा हे ना नुसती मस्ती लागती बोरांना. शिवम ही बघ शिवम श्याम नुसती मस्ती लागते सगळ्यांना. हे सगळे माझ्या मामांची मुलं आहेत. हे नुसते मस्ती करतात सगळी लहान लहान आहेत. त्या बघते हाय ना व्हिडिओ मी टाकणार आहे. मम्मीने बघितलं ना असं मारताना दोघांना. सो हे घर असं होतं. आम्ही मस्त इथे जेवायचो. इथं अशी चूल होती आधी. चूल दाखवतो इकडची. इथं अशी चूल होती. इकडे कसे रूम वगैरे होती राहायला. इकडे एक होती. आधी तरी रूम पण नव्हती. इकडे अशी चूल होती मस्त. लहानपणी होतो मी त्या. हे नवीन घर आहे मामांचं. सो आता फायनली मी घरी आलेलो आहे. खूप मजा गेली. मामा मामी सगळे आलेले आणि मामी आणि बाकीचे सगळे त्यांचे मुलं वगैरे. नुसती मस्ती लागते सगळ्यांना. मी खूप मस्ती केली आहे. आता ते शूट वगैरे नाही केलं. तुम्हाला समजलं असं ते लहान मुलं ते मस्ती वगैरे करत होते त्यावरून. पण मज्जा आली आहे फार. आता घरी आलो आहे. आता मस्त फ्रेश होणार. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर डू सबस्क्राईब शेअर अँड लाईक द व्हिडिओ. थँक्यू. बाय बाय.